पाठ 11 नाखवा दादा नाखवा दादा. या ठिकाणी एक छोटासा मुलगा नावाड्याला म्हणतोय की तू मला खाडीच्या पलीकडे घेऊन जाशील का? नाखवा दादा खाडी पल्याड न्याल का? या मुलाला खाडीच्या पलीकडची दुनिया कशी आहे हे बघायचं आहे आणि म्हणून तो नावाड्याला म्हणतोय की तुम्ही मला तुमच्या होडीतून पलीकडे न्याल का? खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय? यावर नावाडी त्याला विचारतो की या वेळेला खाडीच्या पलीकडे तुझं काय काम असणार? मुलाचं उत्तर काय बघा. खाडी पल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. खाडीच्या पलीकडे त्याला उंच उंच डोंगर दिसतायत, त्यावर हिरवं रान. मग सकाळच्या कोवळ्या उन्हात तिथे जाऊन बघायला किती छान वाटेल. याच्याही पुढे जाऊन मुलगा म्हणतो, हिरव्या रानी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल. या हिरव्या रानामध्ये कितीतरी शुभ्र ससे खेळत असतील आणि त्यांचे डोळे कसे असतील? लालबुंद. त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल. गुंजा म्हणजे एक लालसर काळ्या रंगाची बी असते. गुंजा खूप लालबुंद असतात आणि म्हणून सशांचे डोळे इतके लाल बघून गुंजांना राग येईल आणि त्या आपले गाल असे फुगवून रागाने सशांकडे बघतील अशी कल्पना मुलाच्या मनात येते. फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्यांच्या संगे न्हाती पक्षी आपले फुलवून अंग. खाडीच्या पलीकडे उंच डोंगरावर कितीतरी फुलं असणार आहेत. त्या फुलामध्ये खूप फुलपाखरं इकडून तिकडे फिरत असतील. या फुलपाखरांचे सोनेरी रंग बघून खूप छान वाटेल. आणि मग काय, कोवळ्या उन्हामध्ये पक्षी सुद्धा आपलं अंग फुलवून उन्हाचा आनंद घेतील आणि उन्हामध्ये बसतील. पाना पानात दवबिंदू, दवबिंदूंचे हिरे लाख. सकाळच्या कोवळ्या ऊन असल्यामुळे अजून पानांवर दवबिंदू असतील आणि हे दवबिंदू जणू काही हिऱ्यांसारखे चमकतायत असं दिसतील. कोवळ्या उन्हात झगमगती आबाळाचे निळे पाख. पाख म्हणजे पंख. इतक्या कोवळ्या उन्हामध्ये आभाळाचे सुद्धा निळे पंख चमकताना झगमगताना दिसतील. आभाळात रंगीत ढग, ढगा मागे इंद्रकमान, कमानीवर घेऊन झोके, पाहायची आहे खाडीची शान. मग मुलगा नावाड्याला आणखीन वर्णन करून सांगतो की तिथे जर आपण गेलो तर तिथे आभाळामध्ये रंगीत ढग असतील. त्या ढगांच्या मागे इंद्रधनुष्याची कमान दिसेल. माझ्या असं मनात येतंय की त्या कमानीवर बसावं, झोके घ्यावे आणि झोके घेत घेत खाडी किती सुंदर दिसतीये हे तिथून बघावं. नाखवा दादा खाडी पल्याड न्याल का? आता एवढं वर्णन मी सांगितलंय आणि हे मला बघायचंय, तर मग आता सांगा नाखवा दादा की तुम्ही मला तुमच्या होडीतून खाडीच्या पलीकडे घेऊन जाल का? सोनसळ्या कवडशा न नेऊन चालेल काय? मुलाच्या मनातील कल्पना ऐकून नावाड्याला त्याचं खूप कौतुक वाटतं आणि मग तो म्हणतो, जर तुझ्या मनामध्ये इतक्या छान कल्पना आहेत तर मग ह्या माझ्या छोट्याशा लाडक्या मुला, तुला मी तिथं न नेऊन चालेल काय? चल, मी तुला नक्की तिथं घेऊन जातो. स्वाध्याय जोड्या जुळवा. अ गट ब गट. बरोबर उत्तर, सशाचे डोळे लाल लाल, फुलपाखरांचे सोनेरी रंग, दवबिंदूंचे लाख हिरे. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.